तर तुमच्यासाठी खास मी व्हेज बोंबलाची रेसिपी घेऊन आले। आणि हे बघा सेम बोंबील सारखे दिसतात। मिक्स करून आपण ह्यांना मॅरिनेट करत ठेवूया 15 ते 20 मिनिटं। हा कसलं भारी वाटतात बघा, बोंबीलच वाटतात, फरक तर काहीच वाटत नाही। आता टेस्टला बघू कसा लागते, त्याला दाबून एकदम प्रॉपर तर एकदम क्रिस्पी होतील। तर फ्राय करूया। बघा बोंबील, व्हेज बोंबील, व्हेज बोंबील। व्हेज बोंबील खाण्यासाठी तयार आहे। बघ कसला मोठा आहे। एक नंबर। एकदम क्रिस्पी आणि भारी झालेले आहे, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे। तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीकोड यूट्यूब चॅनलमध्ये। त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन संडे स्पेशल कुकिंग ब्लॉगमध्ये। तर आता श्रावण चालू आहे, मला पण मच्छी बिच्छी बंद आहे, आपली सगळे नॉनव्हेज बंद आहे। त्याची मुलं भावरा खायची जाम इच्छा झाली, बोंबीलची आठवण येते, पण बोंबील आता खाऊ शकत नाही कारण श्रावण महिना चालू आहे। तर तुमच्यासाठी खास मी व्हेज बोंबलाची रेसिपी घेऊन आले। मला माहिती आहे तुम्ही अजूनपर्यंत कुठे बघितली नसेल व्हेज बोंबलाची रेसिपी, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण समजेल की व्हेज बोंबील म्हणजे नक्की काय असा प्रकार आहे। तर चला व्हिडिओला लाईक करा, जेवढा तुम्ही लाईक करता तेवढाच आपल्या व्हिडिओला सपोर्ट वाढत जातो। तर नक्की तुम्ही पहिला व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरघोस कमेंट करा। तर जेवढे तुम्ही जास्त कमेंट कराल तर तेवढ्या नवीन नवीन व्हिडिओ आणि तेवढ्या जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील। तर नक्की कमेंट करायला विसरू नका। तर चला वेळ न घालवता ब्लॉगकडे वळूया, कारण जशी तुम्हाला उत्सुकता लागली तशी मला पण उत्सुकता लागली की व्हेज बोंबील कसा लागतो टेस्टला, कारण मी पण टेस्ट नाही केलेलं, पहिल्यांदाच ट्राय करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आलू वड्यांच्या पाना देठीन सगट आणलेले आहेत आणि आता त्याच्यातली पानं काढून घेऊया आपण। आणि ह्या देठ आहेत ना, ह्याचा आपल्याला ती रेसिपी बनवायची आहे आणि जी पानं आहेत त्याची आपण आलू वड्या बनवणार। आणि जर आलू वड्यांची व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे, नक्की जाऊन चेक करा। हे बघा असे कटिंग करून साफ करायला लागतात, त्याला बोलतात आलू वड्यांचे देठी। ते बघा हे असं आपण देठ साफ करतो पूर्ण। तर आपण ऑलमोस्ट सगळे डेट साफ करून घेतलेले आहेत। आता रेसिपीकडे बोलूया। हे बघा डेट आपण असे साफ करून घेतलेले आहेत पूर्ण एकदम स्वच्छ। आणि आता इकडे मम्मीने चूल पेटवले, आता याच्यावरती बघा पाणी ठेवलं आहे, उकडायला ठेवायचे आहेत। याच्यात आपण काय काय टाकणार मम्मी? मीठ आणि चिंच। हे बघा चिंचेचा गोळा टाकलेला आहे आणि अंदाजाने मीठ। आणि मम्मी किती तरी टाइम आपल्याला उकडायला लागेल? 15 ते 20 मिनिटं? 15 मिनिटं उकडायला लागेल। बघा ते पूर्ण अशा उकडायला लागतील। आता हे मित्रांनो पूर्ण आपण त्याच्यात ॲड केलेले आहेत। आता मस्त उकळेल पाण्याला, आता आपण त्याच्यावर झाकण देऊन पूर्ण शिजवून घेऊया। 10 ते 15 मिनिटं आपल्याला लागतील ते शिजवून घ्यायला। बघू शकता आपण मस्तपैकी एकदम उकळून घेतलेले आहेत, त्यांना पूर्ण शिजलेले आहेत। आणि हे बघा सेम बोंबील सारखे दिसतात, पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे। हे बघा जवळपास सेमच आहेत, व्हेज बोंबील। आता ह्याच्यात काय टाकणार आपण मम्मी? त्याच्यात टाकणार चवीपुरतं मीठ। हे बघा चवीपुरतं मीठ टाकलंय आपण ह्याच्यामध्ये। हळद अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच मसाला, 2 चम्मच आपला घरगुती मसाला, लसूण, ठेचलेला लसूण। ठेचलेला लसूण आपण ह्याच्यात टाकलंय। आणि आता त्याच्यात टाकू लिंबू। लिंबाचा रस असा मस्त आपण पूर्ण 1 लिंबू घेतलाय का मोठा? पूर्ण एक लिंबू घेतलेला आपण मोठा। मस्त आपण हे एकजीव करून घेऊया, पूर्ण कालवून घेऊया आणि एकदम हलक्या हाताने, ते बोलतात ना नाजूक हाताने याला मिक्स करून घ्यायला लागेल, कारण एकदम शिजलेले आहेत। तर बोंबील कसे आपण एकदम हळूच मिक्स करतो तसे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे मॅरिनेट करत ठेवायचं। म्हणजे असंच मिक्स केल्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे झाकण देऊन, म्हणजे त्याचे तो फ्लेवर आतमध्ये एकदम रुजून जाईल।
तर चला आता आपण मस्त मिक्स करून घेऊया. आणि बघा प्रॉपर म्हणजे बोंबील सारखेच वाटतात, जसे शिजलेत ना एक नंबर वाटतात. तर मिक्स करून आपण ह्यांना मॅरिनेट करत ठेवूया 15 ते 20 मिनिटं. मित्रांनो बघू शकता मस्तपैकी एकदम मॅरिनेट झालेला आहे आपला. आता चला आपण फ्रायची प्रोसेस बघून घेऊया. हे आपण तांदळाचं पीठ घेतलंय, ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ, थोडं मीठ ॲड करून 1 वाटी रवा, म्हणजे तुमच्या अंदाजानुसार रवा घ्या. आणि त्याच्यामध्ये मसाला टाकूया थोडासा, जसं आपण बोंबील फ्राय करायला घेतो ना आयटम्स, तसंच घ्यायचं आहे बघा. मसाला ॲड केला आपण. आता हे मिक्स करायचं आणि मिक्स करून मग ह्याच्यात ते जे आपले व्हेज बोंबील आहेत ते ह्याच्यात कोटिंग करून मग फ्राय करायचे. बघा तवा पण आपण ठेवलेला आहे, त्याच्यात तेल टाकून लगेच आपण फ्राय करायला घेऊया. मित्रांनो मस्तपैकी आपण आता मिक्सिंग करून घेतलेलं आहे आपली कोटिंग. आता आपले बोंबील घेऊया, व्हेज बोंबील. हा कसलं भारी वाटतात बघा, बोंबीलाच वाटतात. फरक तर काहीच वाटत नाही. आता टेस्टला बघू कसा लागते ते. आणि सुगंध सुटला ना एक नंबर आहे, वास भारी. वास सुगंध एकच, वास आणि सुगंध सेम आहे. बघा मस्तपैकी आता यांना कोटिंग करून घेऊया. कोटिंग एकदम बोंबीलच वाटते, प्रॉपर व्हेज बोंबील. श्रावण आहे आणि बोंबील खायची इच्छा झाली आहे, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून खा. आणि तो जर तुम्ही बनवत असाल ना तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही रेसिपी बनवली आणि तुम्हाला कशी लागली ना, ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा मस्त एकदम असं त्याला दाबून एकदम प्रॉपर ते एकदम क्रिस्पी होतील, कारण त्याला आपण रवा लावलाय, तांदळाचं पीठ लावलंय, म्हणजे एकदम भारी होणार. चव पण तुम्हाला मी नंतर सांगतो खाऊन की कशी लागते ती. तर चला तर फ्राय करून घेऊया आपण मस्तपैकी. तर चला मित्रांनो मस्तपैकी आपण सगळ्यांना एकदम कोटिंग प्रॉपर केलेली आहे, तर फ्राय करूया. हा हे बघा बोंबील, व्हेज बोंबील, व्हेज बोंबील सगळे असे मस्तपैकी लावून घेऊया आपण लाईन मध्ये. हा खमंग एकदम सुगंध सुटलेला आहे, एकदम भारी वास येतोय. वास म्हणजे माझ्या भाषेत सुंदर, एकदम छान वास. बघा असले भारी दिसतात. मित्रांनो सगळे बोंबील आपण एक साईडनं फ्राय करून घेतलेले आहेत, तर पलटी करून घेऊया मस्त. आणि एकदम क्रिस्पी दिसतात बघा, तुम्हाला बघूनच समजेल, अंदाज येईल बघूनच. आणि आपले बोंबील, व्हेज बोंबील खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर चला यांना एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि चव कशी आहे ती तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो. बघा बोंबील एक नंबर वाटतंय. व्हेज बोंबील खाण्यासाठी तयार आहेत. तर बोंबील बघा आपले कसले भारी वाटतायत. तर चला खाऊन बघूया कसा लागतोय. बघा कसला मोठा आहे. एक नंबर. एकदम क्रिस्पी आणि भारी, एकदम क्रिस्पी आणि भारी झालेलं आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मित्रांनो एक नंबर जो आहे, तुम्हाला खोटा वाटत पण सेम बोंबला सारखं लागतं. नक्की तुम्ही खाऊन ट्राय करा, सॉरी नक्की तुम्ही बनवून ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला मी जातो आता व्हेज बोंबील खायला, तुम्ही पण जाऊन बनवा. बाय बाय.